चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती एमआयडीसी परिसरात आज उद्योग क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा सोहळा पार पडला। न्यू एरा क्लीनटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रेटा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या एकात्मिक हरित पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी किशन रेड्डी, आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक विखे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, माजी मंत्री हंसराज अहिर, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। तसेच कोल इंडियाचे चेअरमन संजीव कुमार झा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर पी अनबलगन, ग्रेटा एनर्जीचे चेअरमन नितेश चौधरी, वैभव काकुलते, वेकोरीचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत पांडे, ग्रेटा एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक अनुप गोयल, न्यू एरा क्लीनटेकचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, उद्योगपती मधुसूदन अग्रवाल, जिल्हाधिकारी विनय गौडा, जीसी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांचीही प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील खनिज संपत्तीचा प्रदूषणमुक्त वापर करून उद्योग उभारण्यावर भर दिला। उद्योगांमुळे रोजगार निर्मिती होते, सेवा क्षेत्र वाढते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळते, असे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री पुढे म्हणाले की कोल गॅसिफिकेशनचे देशातील 7 प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प महाराष्ट्रात आणि तेही विदर्भात उभारले जाणार आहेत। त्यामुळे विदर्भ औद्योगिक विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे। विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये स्टील हब तयार होत असून सुमारे 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या परिसरात येत आहे। या गुंतवणुकीमुळे 1 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। भद्रावती येथे उभारण्यात येणाऱ्या न्यू एरा क्लीनटेक आणि ग्रेटा एनर्जी या दोन्ही प्रकल्पांमुळे परिसरात सुमारे 10,000 रोजगार निर्माण होणार आहेत। स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्राधान्याने रोजगार देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले। केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनीही देशाच्या औद्योगिक विकासात कोळशाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले। आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमुळे चंद्रपूर आणि भद्रावती परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले। या 2 मोठ्या उद्योग प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवे बळ मिळणार असून विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।